ओबीसी समाजात असंतोष आहे असं ओबीसी नेते परिणय फुके म्हणाले। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी साखळी उपोषण करण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितलंय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी पराग ढोबळेंनी। पाहूयात त्यांचं काय म्हणणं। त्यामागच्याच महत्त्वाची भूमिका बजावणारे परिणय फुके आपल्यासोबत आहे। खरं तर ज्या पद्धतीने आंदोलन पेटलं होतं त्याला सांभाळण्याचं काम जे होते ते परिणय फुके यांनी केलेलं होतं। मध्यस्थीची भूमिका त्यांनी केली होती, त्यामुळे यावेळेस त्यांची भूमिका काय असणार आहे आपण त्यांच्याकडून जाऊ। भाऊ, कशा पद्धतीची भूमिका मध्यस्थी म्हणून तुम्ही मागच्याच ठेवली? निश्चितच ज्या प्रकारे जरांगे पाटीलजींनी आंदोलन पुकारलं आणि ओबीसी प्रवर्गातनं ते मराठा समाजाला आरक्षण मागतात आहे, याच्या विरोधात ओबीसी समाजामध्ये असंतोष आहे। मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे समर्थक मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये बसून कुठेतरी मुंबईकरांना वेठीस धरण्याचं काम, सरकारला वेठीस धरण्याचं काम करतात आहे आणि कुठेतरी चुकीने त्यांच्या प्रेशरमध्ये सरकार येऊ नये म्हणून मला असं वाटतं एक दबावतंत्र म्हणा किंवा एक शांतपूर्व मार्गाने कुठेतरी लक्ष सरकारचं या माध्यमातून सर्वच ओबीसी संघटना सर्वच जिल्ह्यात करतात आहे। समाजाला तसंही फार कमी वाटा मिळाला, त्यातले एक परत मोठा वाटा घेणारे वाटेकरी तयार होतील। आज ओबीसी समाजाला फार तुटपुंज असं आरक्षण मिळतं आहे। 350 जातींना फक्त अनेक जिल्ह्यांमध्ये तर 6% आरक्षण मिळतं आहे, गडचिरोली आणि या सगळ्या जिल्ह्यांमध्ये। तर कुठेतरी ओबीसी समाजावर मोठा अन्याय या माध्यमातून होणार आणि म्हणून मला असं वाटतं या चुकीची मागणी जरांगे पाटलांनी, असंवैधानिक मागणी जरांगे पाटलांनी करू नये। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।